आज आपण जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलं आहे, काय मागणी आहे आपली? सर, माझं नाव आहे आयेश हनुमंतराव शिरसे आणि या ठिकाणी आम्ही नांदेड जिल्ह्यामधले सर्व विद्यार्थी महापारेषण असेल किंवा महावितरण असेल सर्व ITI बेसिसचे तयारी करतो. 2-2 वर्ष झालं या ठिकाणी आम्ही अभ्यास करतो. प्रशासन आम्हाला डेडलाईन देतं आहे की तुमची एक्झाम होईल, त्याचप्रकारे फीस भरून घेतली आणि अचानक एक्झामच्या आम्ही तयारीमध्ये असताना या ठिकाणी शासनाने भरती पूर्णतः रद्द केलेली आहे. त्याचप्रकारे या आम्ही सध्याला नैराश्यातून जात आहोत की बेरोजगारीचा प्रचंड मोठा मुद्दा आहे आमचा. बाहेर जर प्रायव्हेट सेक्टरमध्ये गेलं तर 10-15 हजारावर काम करावं लागत आहे. त्याचप्रमाणे आम्ही या ठिकाणी अभ्यास करून परीक्षेची वाट बघत असताना अचानक या शासनाने परीक्षा रद्द केली आहे. या नैराश्यातून नांदेड जिल्ह्यामधीलच आमच्या एका मित्राने आत्महत्या केली आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केला आहे की या परीक्षेचं जे काही कॅन्सल केलं आहे या शासनाने त्या नैराश्यातून आणि मला सध्याला प्रायव्हेट जॉबसुद्धा नाही, त्यामुळे तो आत्महत्या केला आहे. आणि आमच्या सर्व विद्यार्थ्याची मागणी आहे की हे जे महावितरणची आणि महापारेषणची जे भरती रद्द केली आहे ती या शासनाने लवकरात लवकर घ्यावे. या विधानसभेच्या अगोदर घेऊन आमच्या सर्व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही आमची मागणी आहे. त्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत.